लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची मोठी बातमी आली आहे। डबल गिफ्ट हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। संक्रांती निमित्त संक्रांतीसाठी तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार आहे। लाडक्या ताईंनो काय बातमी आहे सगळी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही फेक न्यूज नाहीये, डायरेक्ट टीव्हीवर आलेली बातमी आहे, डायरेक्ट न्यूजपेपरला आलेली बातमी। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन असताल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचंय, कारण खूप मोठ्या मोठ्या अपडेट्स तुम्हाला मी देत असतो। त्याच्यामुळे सर्वांनी ज्या ताई नवीन आले असतील चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचंय। सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, आजच्या व्हिडिओला। बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला संक्रांती निमित्त डबल गिफ्ट भेटणार आहे। डबल या ठिकाणी तुम्हाला भेट भेटणार आहे। कोणत्या कोणत्या ताईला संक्रांतीसाठी हे डबल गिफ्ट हवंय पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आहे, तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार आहे। काय असणार आहे सगळं सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका। आणि ज्या ताईला 1.25 टप्पा भेटला आहे त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ज्या ताईंना 1.25 टप्पा भेटला नाहीये अशा भरपूर साऱ्या ताई अजून पेंडिंग आहेत, त्यांनी पण लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, कारण त्यांच्यासाठी पण एक नवीन अपडेट आलेली आहे। आणि ज्या ताईंनी फॉर्म अजून पण भरलेले नाहीयेत, लाडक्या बहिणीच्या ताईंनी अजून फॉर्म भरले नाहीयेत, त्यांच्यासाठी देखील एक अपडेट आलेले आहे। जवळजवळ 3 ते 4 अपडेट तुम्हाला या आज व्हिडिओ मधून भेटणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। डबल गिफ्ट तुम्हाला काय भेटणार ते पण सांगणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ताईंनी फॉर्म भरले नाहीत त्या ताईंना फॉर्म कधी भरता येणार ते पण सांगणार आहे। आणि ज्या ताईंना 1.25 हप्ता भेटला नाहीये त्यांना पण आता मी एकदा सांगणार आहे की कधी तुम्हाला पैसे भेटणार। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा व्हिडिओला लाईक करून टाकायचंय। सगळ्या ताई आता पटपट इकडे लक्ष द्यायचंय आणि लक्षात घ्या डबल गिफ्ट काय असणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। साम टीव्हीची ही बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। या 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत। बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो तुमच्या समोर बातमी दिसत आहे, ही बातमी माझी नाहीये, ही बातमी टीव्ही वरली बातमी आहे, न्यूजपेपरची बातमी आहे। वेबसाईट वर जाऊन तुम्ही चेक करू शकता, टीव्ही मध्ये देखील ही बातमी आलेली आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला मकर संक्रांती निमित्त डबल गिफ्ट भेटणार आहे। 1.25 टप्पा तुम्हाला ऑलरेडी भेटला असेल तर डबल तुम्हाला या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त तुम्हाला पैसे 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र म्हणजे 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। लक्षात घ्या तुमच्या समोर बातमी दिसत आहे, तुमच्या समोर या ठिकाणी काय आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। कोणत्या कोणत्या ताईंना मकर संक्रांतीचं हे गिफ्ट हवंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। लाडक्या ताईंनो पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आपल्याला सरकारकडे पण ही एकदा मागणी करून टाकूया। मकर संक्रांती निमित्त जसं बघितलं असेल भाऊबीजला भेटलं होतं, नंतर रक्षाबंधनला भेटलं होतं गिफ्ट, त्या स्वरूपात आता या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त देखील तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, लवकरात लवकर तुमचं नाव सांगायचंय। डबल गिफ्ट तुम्हाला हवंय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये हो किंवा नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। पटपट एकदा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चला बातमी काय आहे ते सगळी तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका। बघा आतापर्यंत लक्षात घ्या, आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला कसे कसे पैसे भेटलेत ते देखील तुम्हाला मी सांगतो। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या सुरुवातीला 2 हप्ते एकत्र आले होते 3000 रुपये। कोणत्या कोणत्या ताईंना हे 3000 रुपये आलेले आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पहिल्या 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले होते। ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरले त्यांना डायरेक्ट लगेच 3000 रुपये आले होते। दुसऱ्या नंतर तिसऱ्या हप्त्याचे तुम्हाला एक 1500 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 4500 रुपये तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या हप्त्याचे भेटले होते। नंतर परत एकदा 5 हप्ते मिळाले होते, म्हणजे 5 हप्त्याचे म्हणजे परत 3000 रुपये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे भेटले होते। असे 7500 रुपये ज्या ताईंना भेटले आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे। आणि सगळ्यात महत्त्वाची 1.25 हप्ता
म्हणजे सव्वा जो टप्पा आहे, सव्वा जो हप्ता आहे तो म्हणजे 9,000 रुपये तुमच्या अकाउंटला कोणत्या कोणत्या ताईच्या आलेत एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सव्वा जर हप्ता भेटला असेल त्याच ताईंना, लक्षात घ्या, ज्या ताईंना सव्वा हप्ता भेटलाय 9,000 रुपये ज्या ताईंना आतापर्यंत भेटलेले आहेत त्याच ताईंना हे डबल गिफ्ट भेटणार आहे। मकर संक्रांतीचं डबल गिफ्ट ज्याला या ठिकाणी साम टीव्हीने दाखवलेलं आहे ते डबल गिफ्ट मकर संक्रांती निमित्त तुम्हाला जर हवा असेल तर एकदा लक्षात घ्या, त्या ताईंना 6व्या टप्प्याला ज्यांना पैसे भेटलेत आतापर्यंत त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा 6व्या टप्प्याचे तुम्हाला आतापर्यंत 9,000 रुपये अकाउंटला आलेले आहेत का? सर्व मिळून 6 टप्प्याचे 6 हप्ते तुम्हाला 9,000 रुपये भेटले आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 9,000 रुपये भेटलेत का नाही एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जर तुम्हाला 9,000 रुपये भेटले असतील तर तुम्हाला संक्रांतीचे हे गिफ्ट स्वरूपात भेटणार आहे, लक्षात घ्या। आणि 7वा जो टप्पा असणार आहे 7व्या टप्प्याचे मकर संक्रांतीला पैसे भेटणार आहेत आणि नंतर तुम्हाला जानेवारीचे पण पैसे भेटणार आहेत। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी, 2 महिन्याचे एकत्र स्वरूपाचे पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यामुळे मकर संक्रांतीला डबल धमाका होणार आहे, डबल गिफ्ट स्वरूपात तुम्हाला भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो नेमकी बातमी काय आहे ते सगळं आपण सविस्तरपणे बघूया। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अपडेट काय आहे, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे, साम टीव्हीची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकतात या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांती आधी 3,000 रुपये जमा होणार अशी माहिती समोर आलेली आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्हाला संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये जमा होणार आहेत अशा स्वरूपाच्या या ठिकाणी बातमी तुमच्या समोर दिसत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि या ठिकाणी सगळं दिलेलं आहे, कशा स्वरूपात तुम्हाला अगोदर पैसे भेटलेत, कसे भेटणार आहेत आणि पुढची लक्षात घ्या माझी लाडकी बहीण योजनाचा तुम्हाला प्रोसेस काय। आता बघा ही झाली पहिली बातमी, संक्रांती निमित्त तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार आहे। कोणाकोणाला हवा असेल एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि दुसरी एक महत्वाची अपडेट आली ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार, पहिला लेटेस्ट अपडेट, पहिलं पहा लेटेस्ट अपडेट काय काय आहे त्याची बघा। लक्षात घ्या ज्या ताईंनी अजून फॉर्म भरला नाही, लाडक्या बहिणीचा ज्यांनी फॉर्म भरला नाही किंवा ज्या ताईंचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, पेंडिंग पडले होते, ज्या ताईंना पैसे आले नव्हते तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। अशा कोणत्या ताई आहेत का एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांचे फॉर्म फेल झालेले आहेत, ज्यांनी अजून एकदा पण फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी देखील साम टीव्हीची परत एकदा एक मोठी बातमी आलेली आहे, लेटेस्ट अपडेट आलेली आहे, त्याची प्रोसेस देखील आता चालू होणार आहे। बघा बघितलं असेल तुम्ही निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहितामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणं बंद झालं होतं, तर लक्षात घ्या त्या ताईंसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे, त्या ताईंना आता फॉर्म भरता येणार आहेत। एक मोठी बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार, दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता, आता डिसेंबर महिन्याचा हप्ता या अकाउंट मध्ये आलेला आहे। अजूनही काही महिलांचे येत आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाहीये, काही महिलांना या योजनेचा फॉर्म भरण्यात उशीर झाला होता, तर काही महिलांना या फॉर्म भरण्यात भरलाच नव्हता। या सर्व महिला ही फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार याची वाट पाहत होते। आता या बाबतीत मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरू केली जाऊ शकते। बघा लक्षात घ्या लवकरात लवकर ही प्रोसेस पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। ज्या ज्या अशा कोणी ताई आहेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज नवीन माहिती घेऊन येत आहे, दररोज छान छान माहिती सांगत आहे। बघा ज्या लाडक्या बहिणीसाठी अपडेट आलेली आहे ती तुम्हाला अपडेट मी सांगितले, संक्रांती निमित्त डबल गिफ्ट तुम्हाला डबल बोनस या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला लाडक्या बहिणींनो प्रोसेस परत एकदा सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची। आणि तिसरी अजून एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी घरकुल योजना देखील सुरू झाली आहे। तुम्हाला जवळजवळ 13 लाख घरं भेटणार आहेत। लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईला घरकुल योजनेची माहिती हवी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। घरकुल योजना 13 लाख
एवढ्या मोठ्या संख्येने परत तुमच्यासाठी एक मोठी बातमी आलेली आहे बघा. पहिले 6-7 लाख फॉर्म 6-7 लाखच घरं भेटायचे, पण त्याच्यामध्ये डायरेक्ट 13 लाख ऍड करून 20 लाखापर्यंत तुम्हाला आता घरं भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी माहिती मी घेऊन आलोय. कुणाकुणाला घरकुल योजनेची माहिती हवे, काय कागदपत्र लागणार आहेत, काय लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. घरकुल योजनेमध्ये कुणाकुणाला भाग घ्यायचा आहे, घरकुल योजनेचा फॉर्म कुणाकुणाला भरायचा एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचंय. जेवढे तुम्ही जास्त व्हिडिओ शेअर करताल त्या सगळ्यांना मी घरकुल योजनेची माहिती देणार आहे. घरकुल योजनेचे तुम्हाला फॉर्म कसे भरायचे, कागदपत्र काय लागणार आहेत, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. लक्षात घ्या, कुणाकुणाला माहिती पाहिजे घरकुलची पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथेच थांबूया, संध्याकाळी भेटूया. घरकुल योजनेबद्दलची माहिती सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.